केंद्रीय औषधी आणि सुगंधी वनस्पती संस्थेसोबत हरिद्राचा सामंजस्य करार. माननीय नामदार श्री हेमंत पाटील यांच्या संकल्पनेतून हळद संशोधन प्रशिक्षण औद्योगिक प्रक्रियेला मिळणार गती. हिंगोली महाराष्ट्र राज्यासह भारतातील हळद उत्पादक शेतकऱ्यांच्या सक्षमीकरणासाठी आणि हळदीला वैज्ञानिक व औद्योगिकच्या माध्यमातून जागतिक स्तरावर नेण्यासाठी एक ऐतिहासिक पाऊल उचलले आहे. त्या अनुषंगाने वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषद अंतर्गत केंद्रीय औषधी आणि सुगंधी वनस्पती संस्था लखनौ उत्तर प्रदेश यांच्यासोबत माननीय बाळासाहेब ठाकरे हरिद्रा हळद संशोधन व प्रशिक्षण केंद्र वसमत जिल्हा हिंगोली यांच्यात एक महत्त्वपूर्ण सामंजस्य करार करण्यात MOU करण्यात आला. या प्रसंगी वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषद अंतर्गत केंद्रीय औषध आणि सुगंधी वनस्पती संस्था लखनौ यांच्या 48व्या वार्षिक सोहळ्यानिमित्त हळद संशोधन केंद्राचे अध्यक्ष नामदार हेमंत पाटील यांचा विशेष अतिथी म्हणून सत्कार करण्यात आला आहे. हरिद्रा संशोधन केंद्राचे अध्यक्ष माननीय नामदार श्री हेमंत पाटील व व्यवस्थापकीय संचालक माननीय श्री प्रदीप कच्छवे यांच्या संकल्पनेतून व महत्त्वपूर्ण मार्गदर्शनातून हा करार घडून आलेला आहे. या प्रसंगी उत्कृष्ट वैज्ञानिक पद्मश्री प्रोफेसर अनिल कुमार गुप्ता, उत्कृष्ट वैज्ञानिक शंकर नारायणन, वैज्ञानिक डॉक्टर राजेश वर्मा, CMAP लखनौ संचालक डॉक्टर प्रबोध कुमार त्रिवेदी, वरिष्ठ वैज्ञानिक तथा विभाग प्रमुख डॉक्टर R श्रीवास्तव, वैज्ञानिक डॉक्टर ऋषिकेश भिसे, वरिष्ठ वैज्ञानिक डॉक्टर महेश कदम तसेच हळद संशोधन केंद्राचे संशोधक सहयोगी डॉक्टर अनिकेत पाटील, प्रसाद गंगाखेडकर, राष्ट्रपाल सरोदे यांची उपस्थिती होती. हळद संशोधन केंद्राची वैज्ञानिक व औद्योगिककडे वाटचाल. वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषद अंतर्गत केंद्रीय औषधी आणि सुगंधी वनस्पती संस्थेसोबत झालेल्या करारामुळे गुणवत्तापूर्ण हळद उत्पादनाद्वारे शेतकऱ्यांचे आर्थिक उत्पन्न दुप्पट करण्यास मदत होईल. वैज्ञानिक व औद्योगिकच्या माध्यमातून जागतिक बाजारपेठेच्या निकषावर निर्यातीसाठी चालना देण्यास मदत होणार आहे. BARC मुंबई यांच्याशी जोडलेले असल्याने संशोधन केंद्रात सर्व आवश्यक सुविधा व 100पेक्षा अधिक शास्त्रज्ञ या ठिकाणी काम करतील. त्यामुळे निश्चितच हळद संशोधन केंद्राची सुवर्णक्रांतीकडे वाटचाल सुरू असल्याचे यावेळी उपस्थित मान्यवरांनी सांगितले आहे. सिटी इंडिया न्यूजसाठी हिंगोलीवरून प्रतिनिधी शिवाजी करहाळे.